मेष रास चंद्र राशीपासून केतूच्या 6व्या भावात उपस्थित असल्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला आपल्या संगतीच्या प्रती विशेष सावधान राहावे लागेल, कारण शक्यता आहे की तुमच्या संगतीमधील कोणी स्वार्थी माणूस तुम्हाला तणाव देईल. या कारणाने तुम्ही योग्य रीतीने खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष कराल. तुम्हाला ही गोष्ट समजावी लागेल की काही करंदी करण्याच्या आधी त्या गोष्टींचा वापर करा जे आधीपासून तुमच्या जवळ आहे, कारण शक्यता आहे की घाई गर्दीत येऊन तुम्ही काही अशा वस्तूंवर आपले धन खर्च कराल जे तुमच्या जवळ आधीपासून उपस्थित आहे. म्हणून घाई गर्दीत काहीही खरेदी करू नका. या सप्ताहात तुमचा कोणी जुना मित्र आणि जवळचा मित्र तुम्हाला काही मोठा धोका देऊ शकतो. यामुळे तुम्ही आपला राग कुटुंबातील कुठल्या व्यक्तीवर काढू शकता. त्यामुळे कौटुंबिक वातावरणात अशांती उत्पन्न होईल. सोबतच तुमची प्रतिष्ठा ही खराब होऊ शकते. जर आपण सहमत असाल की फक्त वेळच पैसा आहे, तर आपल्या क्षमतेच्या शिखरावर पोहोचण्यासाठी आपल्याला या आठवड्यात उशीर न करता सर्व आवश्यक पावले उचलण्याची आवश्यकता आहे. अन्यथा आपण विचार करीतच राहाल आणि कोणीतरी आपल्याला मागे टाकेल. या सप्ताहात शिक्षणार्थींना आपल्या कौटुंबिक जीवनात चालत आलेल्या गोष्टींमुळे बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागेल. या कारणाने ते आपले मन अभ्यासात केंद्रित करण्यात स्वतःला पूर्णतः यशस्वी होतील. या सप्ताहात दाम्पत्य जातक आपल्या संगी सोबत उत्तम व्यवहार करतील. यामुळे तुमच्या आणि जीवनसाथी मध्ये संबंधात निखार येईल. सोबतच तुमच्या या सुंदर नात्याला पाहून लोक तुमचा सन्मान करतानाही दिसतील. उपाय: मंगळवारी गरीब लोकांना गहू दान करा. वृषभ रास चंद्र राशीपासून बृहस्पती पहिल्या भावात विराजमान होण्याने घरगुती समस्या तुम्हाला या सप्ताहात तणाव देऊ शकते. यामुळे तुम्ही आपल्या आरोग्याच्या प्रती निष्काळजीपणा ठेवू शकतात, परंतु यावेळी स्वतः आपले इलाज करणे टाळा, कारण औषधांवर आपली निर्भरता वाढण्याचे योग बनत आहेत. चंद्र राशीपासून राहूच्या 11व्या भावात उपस्थित होण्याच्या कारणाने आर्थिक दृष्ट्या तुमच्या राशीतील जातकांसाठी हा सप्ताह बराच शुभ सिद्ध होणार आहे. अशा त्या काळात आपल्या प्रयत्नात थोडीही कमी येऊ देऊ नका, कारण ही वेळ तुमच्या धन मध्ये वृद्धी करण्यासाठी प्रतिकूल ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी उत्तम संधी प्रदान करू शकते. या आठवड्यात आपल्या अत्यंत भावनिक स्वभावामुळे आपण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी व्हाल, ज्यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांसह वादविवाद होणे शक्य आहे. अशा परिस्थितीत आपण आपल्या सभोवतालच्या लोकांशी भांडण करू नका, अन्यथा आपण एकटेच राहून जाल. जर आपण एखादी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुम्हाला असे काहीही करणे टाळावे लागेल, कारण हा काळ कामाच्या ठिकाणी शिकण्यासाठी चांगला आहे. म्हणून गुंतवणुकीसाठी प्रतीक्षा करा. उच्च शिक्षणासाठी प्रयत्नरत लोकांना या सप्ताहात थोडे प्रयत्न कायम ठेवल्यानंतर मोठी यश प्राप्ती करण्यात मदत मिळेल, कारण त्यासाठी वेळ अधिक उत्तम संधी घेऊन येईल. अशा त्या संधींचा योग्य लाभ घेऊन त्यांना आपल्या हातातून जाऊ देऊ नका. उपाय: नियमित 24 वेळा ओम भार्गवाय नम मंत्राचा जप करा. मिथुन रास चंद्र राशीपासून बृहस्पतीच्या 12व्या भावात विराजमान होण्याने मानसिक शांतीसाठी कुठले दान पुण्याचे काम करा. यासाठी तुम्ही सामाजिक धर्मकर्माच्या कार्यात उत्साहाने हिस्सा घेऊ शकतात, कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांतता सोबतच समाजात एक वेगळी ओळख स्थापित करण्यात मदत मिळेल. चंद्र राशीपासून राहूच्या 10व्या भावात विराजमान होण्याने या पूर्ण सप्ताहात तुम्हाला आपल्या जमा खर्चाचे संचय करून ते खर्च करणे टाळले पाहिजे, कारण शक्यता आहे की यावेळी तुम्हाला काही मोठा नफा होईल आणि त्या बाबतीत तुमचे घरातील सदस्य भविष्यात तुमच्याशी बोलता बोलता आपला बँक बॅलन्स विचारू शकतात. अशात जर त्यांना तेव्हा हे माहिती होते की तुम्ही नफ्याचा अधिक हिस्सा खर्च केलेला आहे, तर या कारणाने तुम्हाला त्यांच्याकडून रागावणेही भेटू शकते. सोबतच तुम्हाला त्यांच्या समोर अपमानास्पदही वाटेल. या सप्ताहात तुमचा कोणी जवळचा किंवा घरातील सदस्य तुमच्या प्रती खूप वेगळाच व्यवहार करू शकतो. यामुळे तुम्हाला जरा असहज वाटेल. सोबतच तुम्ही त्यांना समजण्यातही जवळपास आपला भरपूर वेळ आणि ऊर्जा व्यर्थ करू शकतात. ज्या आधीच्या अपूर्ण असलेल्या कामाला घेऊन तुम्हाला वरिष्ठ अधिकारी आधीपासून रागावत होते, त्यांना तुम्ही या सप्ताहात ही पूर्ण करण्यात यशस्वी होऊ शकतात. यामुळे तुमच्या मानसिक तणावात वृद्धी तर होईलच, सोबतच शंका आहे की हे कार्य तुमच्याकडून घेऊन दुसऱ्या सहकर्मीला दिले जाऊ शकतात. या आठवड्यात
अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेतील परिश्रमानुसार निकाल प्राप्त होणार नाही, यामुळे त्यांच्यात निराशेची भावना निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत जीवनात हार जीत होत असते हे लक्षात घेऊन आपण स्वतःला शांत करणे आवश्यक आहे. हे समजून घ्या आणि पुन्हा कठोर परिश्रम सुरू करा. उपाय: नियमित 11 वेळा ओम महालक्ष्मी नमः मंत्राचा जप करा. कर्क रास: खेळामध्ये हिस्सा घेण्याची तुम्हाला या सप्ताहात अधिक आवश्यकता असेल, कारण तुम्ही या गोष्टीला समजतात की उत्तम आरोग्य जीवनाचे उत्तम आणि यशस्वी जीवनाचे रहस्य आहे. म्हणून या गोष्टीला लक्षात घेऊन स्वतःला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा. चंद्र राशीपासून शनीच्या 8व्या भावात उपस्थित असल्याने आपल्या आर्थिक भविष्याची गोष्ट केली असता तुमच्या राशीतील जातकांना एक खास सल्ला दिला जातो की या सप्ताहात कुणालाही पैसे उधारीवर देऊ नका आणि कुणाकडून घेऊही नका, कारण ही वेळ तुम्हाला धनलाभ होण्याची प्रबळ शक्यता दर्शवत आहे. यामुळे तुम्ही आपल्या जाणकार लोकांना उधारीवर धन देण्याची मन बनवू शकतात. या आठवड्यात कुटुंबात आपल्याला आपल्या भावंडांचा आधार मिळणार नाही, यामुळे आपल्याला अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात अडचण येऊ शकते. अशा परिस्थितीत त्यांच्याशी असलेले नाते सुधारण्यासाठी आपण सतत प्रयत्न करणे आपल्यासाठी चांगले राहील. यावेळी आपण भागीदारीत केलेले सर्व काही कार्य शेवटी आपल्या करिअरसाठी सर्वात फायदेशीर ठरेल, परंतु हे शक्य आहे की दरम्यान आपल्या भागीदारांच्या विरोधामुळे आपल्याला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही आपल्या परीक्षेच्या परिणामांची वाट पाहत होते तर या सप्ताहात तुमची वाट पाहणे संपू शकेल, कारण ही वेळ तुमच्यासाठी काही शुभ वार्ता घेऊन येईल. खास करून ते विद्यार्थी जे शिक्षणासाठी आपल्या कुटुंबापासून लांब राहतात त्यांना या काळात आपली आई वडिलांचे प्रोत्साहन मिळण्याचे योग बनतील. उपाय: नियमित 19 वेळा ओम नमः शिवाय चा जप करा. सिंह रास: चंद्र राशीपासून बृहस्पतीच्या 10व्या भावात विराजमान असल्याने या सप्ताहात तुमच्या आरोग्य राशी भविष्याला पाहिले असता तुमचे आरोग्य उत्तम राहील. यामुळे तुम्ही आपल्या जीवनातील क्षेत्रातही जबरदस्त प्रदर्शन करू शकाल. सोबतच या काळात तुमच्या साहस आणि आत्मविश्वासात वृद्धी पाहायला मिळेल, ज्याच्या परिणामस्वरूप तुम्ही आपल्या जीवनाने जोडलेल्या प्रत्येक त्या निर्णयाला सरळतेसोबत घेऊ शकाल ज्यांना घेण्यात तुम्हाला पूर्वी खास समस्या येत होती. जर तुम्ही पूर्वी काही धन गुंतवणूक केली होती तर या सप्ताहात ते तुम्हाला चिंतेचे मुख्य कारण बनेल, कारण तुम्हाला यामुळे आर्थिक हानी होऊ शकते. म्हणून तुमच्यासाठी उत्तम हेच असेल की कुठलाही निर्णय घाई गर्दीत न घेता विचारपूर्वक घ्या. आपल्या त्या नातेवाईक किंवा मित्रांसोबत तुम्हाला या सप्ताहात चर्चा आणि संपर्क करण्यात मदत मिळेल, ज्या लोकांसोबत तुमची भेट कधी कधीच होत असते, कारण ही वेळ तुम्हाला आपल्या जुन्या नातेवाईकांना पुन्हा विकसित करण्यात आणि त्यात सुधार करण्यासाठी विशेष उत्तम सिद्ध होणार आहे. या सप्ताहात तुम्ही कार्यस्थळी आपल्या वरिष्ठ आणि अधीनस्थ सोबत आपल्या पूर्वीच्या प्रत्येक विवादाला संपवून त्यांच्या सोबत आपले संबंध उत्तम करण्यात यशस्वी राहाल. यामुळे तुमच्या प्रतिमेला लाभ मिळेल. सोबतच तुम्ही असे करून भविष्यात ही वेतन वृद्धीची शक्यता वाढवण्यात यशस्वी राहाल. या आठवड्यात आपला वेळ वाया घालवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपासून दूर राहा, मग तो तुमचा एखादा खास का असेना, कारण हे शक्य आहे की एखाद्या व्यक्तीमुळे आपण आपला बहुतेक वेळ शिक्षणामध्ये न लावता तो वाया घालवू शकता, ज्याचा आपल्याला भविष्यात पश्चाताप होईल. उपाय: नियमित आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करा. कन्या रास: या सप्ताहात तुमचे आरोग्य सामान्यपेक्षा उत्तम राहील. या कारणाने तुम्हाला ताजे वाटेल. ही ती वेळ असेल जेव्हा तुम्ही आपल्या आनंदी राहून दुसऱ्यांसोबत आनंदाने हसताना दिसाल. या सप्ताहात असे प्रतीत होईल की तुम्हाला माहिती आहे की कोणकोणत्या लोकांना तुमच्याकडून काही अपेक्षा आहे, परंतु चंद्र राशीपासून केतूच्या 1ल्या भावात उपस्थित होण्याच्या कारणाने तुम्हाला यावेळी कुणालाही उधार धन देण्यापासून बचाव करावा लागेल अथवा गरज पडल्यास तुमच्याजवळ धनाचा अभाव होऊ शकतो. म्हणून आता आपले खर्च खूप अधिक वाढवण्यापासून थांबवा आणि प्रत्येक प्रकारच्या देवाणघेवाणीच्या वेळी अधिकात अधिक सावधानता बाळगा. आपल्या आसपासच्या प्रभावशाली आणि महत्त्वपूर्ण लोकांचा परिचय वाढवण्यासाठी तुमच्याद्वारे सामाजिक गोष्टींमध्ये भाग घेणे उत्तम संधी सिद्ध होईल, कारण या सप्ताहात दुसऱ्यांना प्रभावित करण्याची तुमची क्षमता तुम्हाला बऱ्याच सकारात्मक गोष्टी देतील. चंद्र राशीपासून बृहस्पतीच्या 9व्या भावात उपस्थित होण्याच्या कारणाने
या सप्ताहात तुमच्यामधील ऊर्जेत वृद्धी पाहिली जाईल, यामुळे तुम्ही ऑफिस मधून घरी परत येऊन ऑफिसचे काम करणे पसंत कराल, तथापि असे करणे तुमच्या कुटुंबाला नाराज करू शकते। या सप्ताहात बरेच विद्यार्थी सोशल मीडियावर आपली अधिक वेळ खराब करताना दिसतील, यामुळे त्यांना येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत नकारात्मक फळांची प्राप्तीही होऊ शकते। अशात फोन आणि लॅपटॉपचा चुकीचा वापर टाळून अभ्यासाकडे लक्ष देणे चांगले राहील। उपाय: बुधवारी गायला हिरवा घास खाऊ घाला। तुळ रास: चंद्र राशीपासून केतूच्या 12व्या भावात विराजमान होण्याने आपले आरोग्यच आपल्या जीवनाची खरी संपत्ती आहे। या गोष्टीला तुम्ही या सप्ताहात आपल्या जीवनात आत्मसात करून यावर अंमल कराल। या कारणाने तुम्ही घरच्यांसोबत आपल्या कार्यस्थळी उत्तम आरोग्याच्या प्राप्तीसाठी प्रत्येक मानसिक तणावाला दूर करून लोकांसोबत मोकळेपणाने चेष्टा मस्करी कराल। आशंका आहे की तुमचे दारू किंवा अन्य काही नशिल्या पदार्थांचे सेवन करणे तुम्हाला धनहानी करू शकतो, कारण शक्यता आहे की तुम्ही नशेत आपल्या किमती वस्तू हरवाल आणि याचा पश्चाताप तुम्हाला नंतर होईल। या सप्ताहात कुटुंबात प्रेम, मेळजोल आणि परस्पर जोडणीत उत्तम वाढ होण्याचे योग बनताना दिसत आहे। यासोबतच काही मेल किंवा संदेश कुटुंबासाठी आनंदाची वार्ता आणेल। या कारणाने तुम्ही आपल्या पूर्ण कुटुंबासोबत मिळून हसताना दिसाल। या सप्ताहात तुमची मेहनत आणि कुठल्याही कार्याच्या प्रती तुमचा कल पाहून लोक तुम्हाला आपल्या उत्तम कार्यासाठी कार्यक्षेत्रात ओळखतील। शक्यता आहे की बरेच मोठे अधिकारी तुम्हाला भेटू शकतात आणि प्रोत्साहन देऊ शकतात, यामुळे तुमची प्रसिद्धी वाढू शकेल। सोबतच यामुळे तुमच्या कमाईमध्येही वाढ होण्याचे योग बनतील। ते विद्यार्थी जे लागोपाठ मेहनत करत आलेले आहेत त्यांना या सप्ताहात आपल्या शाळा किंवा कॉलेजमध्ये स्कॉलरशिपने सन्मानित केले जाऊ शकते, यामुळे तुमच्या मान सन्मानात ही वाढ होईल। सोबतच तुमच्या कुटुंबाला तुमची मेहनत पाहून गर्वाचा अनुभव होईल। उपाय: गुरुवारच्या दिवशी वृद्ध महिलेला दही भात दान करा। वृश्चिक रास: या सप्ताहात आपल्या खराब आरोग्याच्या कारणाने तुमच्यामध्ये विश्वासाची बरीच कमतरता पाहिली जाईल। अशात तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायची आवश्यकता आहे, कारण ही गोष्ट तुम्हालाही चांगल्या प्रकारे माहिती आहे की याच बळावर तुम्ही बऱ्याच आजारांपासून सुटका मिळवू शकतात। चंद्र राशीपासून केतूच्या 11व्या भावात उपस्थित होण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमच्या राशीतील लोकांचे आर्थिक जीवन सामान्यपेक्षा उत्तम राहील, कारण एकीकडे जिथे विनाकारण खर्च तुम्हाला काही त्रास देईल, तर बऱ्याच स्रोतांची धन प्राप्ती होण्यानेही तुम्हाला या सर्व खर्चांपासून आराम मिळू शकेल। यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हास्य येऊ शकते, म्हणून या शुभ वेळेचा लाभ घ्या। तुमच्या मुलांच्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आमंत्रण तुमच्या आणि कुटुंबासाठी आनंदी अनुभव राहील। ते तुमच्या अपेक्षेवर खरे उतरतील आणि तुम्ही त्यांच्याकडून आपले स्वप्न साकार होताना पाहाल, यामुळे तुमचे डोळे भरून येताना दिसतील। चंद्र राशीपासून राहूच्या 5व्या भावात उपस्थित असल्याच्या कारणाने या सप्ताहात तुमच्या वाणीमध्ये कठोरता पाहिली जाईल, ज्यामुळे तुम्ही कार्यस्थळी बेकार गोष्टी किंवा लहान लहान गोष्टींवरून दुसऱ्यांसोबत वाद करताना दिसाल। याचा नकारात्मक प्रभाव तुमच्या प्रतिष्ठेवर पडेल आणि सोबतच यामुळे तुम्हाला आपल्या करिअरमध्ये पुढे जाण्यात सहकर्मींचे योग्य सहयोग प्राप्त करण्यात ही समस्या येईल। या सप्ताहात विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणाने जोडलेले काही असे निर्णय घ्यावे लागतील ज्यासाठी ते आता तयार नाही, यामुळे तुमचा तणाव वाढेल। अशात प्रत्येक प्रकारचा निर्णय घेण्याच्या आधी कुणी मोठ्या व्यक्तीचा सल्ला घेणे तुमच्यासाठी योग्य राहील। उपाय: मंगळवारी सूर्यदेवाची उपासना करा। धनु रास: या सप्ताहात आपल्या जीवनसाथीचे आरोग्य चांगल्या पद्धतीने लक्ष ठेवून त्यांची काळजी घ्या, कारण शक्यता आहे की त्यांचे अचानक आजारी होणे कौटुंबिक शांततेला प्रभावित करण्यासोबतच तुम्हाला उत्तम खाण्यापिण्यापासून वंचित करू शकतात। चंद्र राशीपासून केतूच्या 10व्या भावात विराजमान होण्याने हा सप्ताह आर्थिक जीवनाच्या बाबतीत उत्तम राहणार आहे, तथापि वाहन चालवणाऱ्या जातकांना ते चालवण्याच्या वेळी थोडी अधिक सावधानी ठेवण्याची आवश्यकता आहे, कारण शक्यता आहे की त्याने क्षतिग्रस्त होण्याने तुम्हाला आपले धन त्यांच्यावर खर्च करावा लागेल। या आठवड्यात आपण आपल्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी खूपच सहयोगपूर्ण असाल, परंतु असे असूनही आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांना या उदार स्वरूपाचा फायदा घेऊ देऊ नका, अन्यथा आपणास अडचणी येऊ शकतात।
म्हणून आपण कोणत्याही कार्यात त्यांना सहकार्य करू इच्छित नसल्यास आपल्याला त्याबद्दल त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही. या सप्ताहात ऑफिसमध्ये तुम्हाला इच्छेनुसार उत्तम परिणाम मिळणार नाही, कारण शक्यता आहे की तुमचा कोणी जवळीक आपल्या फायद्यासाठी आपल्या सोबत विश्वासघात करू शकतो. यामुळे तुम्हाला काही समस्या होईल. आठवड्याची सुरुवात थोडी आव्हानात्मक असू शकते आणि या काळात आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील. कठोर परिश्रम केल्यामुळे आपल्या आठवड्याच्या मध्येला तुम्ही बरेच यश मिळविण्यास सक्षम व्हाल आणि शिक्षण क्षेत्रात स्वतःला अग्रणी बनवण्याचा प्रयत्न करताना दिसाल. म्हणून परिश्रम व चिकाटीने प्रयत्न करा. उपाय: नियमित देवी लक्ष्मीची पूजा करा. मकर रास: जर तुम्ही नियमित रनिंग करतात तर सखल ठिकाणी रनिंग करण्याच्या ऐवजी मातीवर खळखळचे शूज घालून करा, कारण तुमच्या पायावर याचा वाईट प्रभाव होणार नाही. सोबतच तुम्हाला आपल्या पचनक्रियेला मजबूत करण्यात मदत मिळेल. यामुळे तुम्ही निरोगी राहण्यासोबत आपल्या काही जुन्या समस्यांनीही आराम मिळवू शकाल. चंद्र राशीपासून शनीच्या दुसऱ्या भावात उपस्थित होण्याच्या कारणाने या सप्ताहात कार्यक्षेत्रात तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून योग्य मदत आणि पद उन्नती मिळू शकेल. या कारणाने तुमच्या कमाईमध्ये वृद्धी होऊन तुम्ही उत्तम पैसा कमवाल, परंतु या वेळात तुमच्या खर्चात वाढ तुमच्या धनाच्या बचतीला अधिक कठीण बनवेल. अशात आपल्या हातावर नियंत्रण ठेवून आपल्या बँक बॅलन्सला वाढवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही विवाहाच्या योग्य आहे आणि कुठेतरी तुमचे नाते जोडले गेले होते तर शक्यता आहे की कुठल्या कारणास्तव हे नाते तुटू शकते किंवा त्यात काही समस्या उत्पन्न होऊ शकतात. यामुळे कुटुंबात ही चिंतेचे वातावरण कायम राहील. यामुळे सर्वात अधिक परिणाम तुमच्या मानसिक तणावावर होईल. कामकाजाच्या दृष्टीने हा सप्ताह पूर्वीपेक्षा अधिक उत्तम राहणार आहे, कारण यावेळी तुम्हाला आपल्या घरातील मोठ्या आणि खास करून आपल्या आई वडिलांचे सहयोग मिळेल. यामुळे तुमच्या जीवनात येणाऱ्या बऱ्याच प्रकारच्या समस्या दूर होतील. सोबतच शक्यता आहे की आई वडील आर्थिक सहयोग करून व्यापारात वृद्धी करण्यात ही तुमची मोठी मदत करतील. जर संक्षेप मध्ये सांगायचे झाल्यास या सप्ताहात विद्यार्थ्यांसाठी मुख्य रूपात आपल्या कमजोरीवर यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्नाचे आहे. अशात तुम्हाला आपल्या मजबूत आणि कमजोर दोन्ही पक्षाचे निर्धारण केले पाहिजे आणि वेळेच्या अनुसारच आपल्या मेहनतीला योग्य गती दिली पाहिजे, कारण एकूणच मेहनत लोकांनाही वेळ यश देईल, तसेच बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांनाही उत्तम वेळेची वाट पाहावी लागेल. उपाय: नियमित हनुमान चालीसाचा पाठ करा. कुंभ रास: चंद्र राशीपासून शनी पहिल्या भावात विराजमान असल्याने या सप्ताहात तुम्हाला खराब आरोग्याच्या कारणाने तुमच्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता वाटेल, परंतु जसेही तुम्ही परिस्थितीवर पक्क बनवण्याचा प्रयत्न सुरू कराल तुमची सर्व भीती गायब होऊन जाईल आणि लवकरच तुम्हाला ज्याला तुम्ही समस्या समजत होते ते खऱ्या प्रकारे तुमच्या मनाचा छल होता. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आणि लागोपाठ आपल्या आरोग्याच्या प्रती स्वतःला जागरूक ठेवा. धनाने जोडलेली कुठलीही जबाबदारी तुमच्या राशीतील लोकांना या सप्ताहात घेणे टाळले पाहिजे. चंद्र राशीपासून बृहस्पतीच्या चौथ्या भावात उपस्थित होण्याच्या कारणाने या काळात तुम्हाला बऱ्याच ठिकाणी अचानक धन प्राप्ती होण्याचे योग बनत आहेत, परंतु तुम्हाला यावेळी धनाचा वापर करण्याच्या आधी चांगल्या प्रकारे स्वतःला प्रत्येक स्थितीसाठी तयार करण्याची आवश्यकता असेल. या सप्ताहात समाजासाठी बऱ्याच मोठ्या लोकांसोबत तुमची भेट होण्याची शक्यता आहे. अशात तुम्हालाही या संधीचा योग्य लाभ घेऊन स्वतः त्यासाठी प्रयत्न करावे लागतील, कारण ही भेट तुम्हाला समाजात पद प्रतिष्ठा सोबत कुटुंबात मान सन्मान देण्याचे कार्य करेल. पूर्वी केलेली सर्व गुंतवणूक तुमच्यासाठी या सप्ताहात बरीच फायद्याची सिद्ध होईल, परंतु जर तुम्ही पार्टनरशिप मध्ये व्यापार करतात तर तुम्हाला भागीदारीच्या विरोधाचा सामना करावा लागू शकतो. या कारणाने तुम्ही यावेळी मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा फायदा घेण्यापासून वंचित राहाल. या सप्ताहात विद्यार्थ्यांचा करिअर ग्राफ उंच जाईल, परंतु तुम्हाला मिळणारे यश तुमच्या अहंकारात वृद्धीचे मुख्य कारण बनेल. यामुळे तुमच्या स्वभावात काही अतिरिक्त अहंकार दिसू शकते. अशात स्वतःला कुठल्याही अंधविश्वासात ठेवून चुकीचे काम करू नका. उपाय: नियमित 11 वेळा ओम केतवे नम मंत्राचा जप करा. मीन रास: चंद्र राशीपासून शनीच्या 12व्या भावात विराजमान होण्याने एक्सरसाइज किंवा योगला आपल्या जीवनाचा हिस्सा या काळात तुम्ही बनवू शकतात, कारण
यावेळी भरायचं ग्रह नक्षत्राची अनुकूल चाल तुम्हाला आपल्या आरोग्य जीवनावर विशेष लक्ष देण्यासाठी प्रोत्साहन देईल, म्हणून याचा योग्य आणि उत्तम लाभ घ्या. जर तुम्ही सरकारी क्षेत्रात काम करताना दिसत आहे तर हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आणि उत्तम राहणार आहे, कारण यावेळी तुम्हाला सरकारकडून लाभ आणि पुरस्कार मिळण्याची शक्यता कायम राहील. यामुळे तुम्हाला उत्तम स्तरावर नफा मिळेल. घरातील कोणी मोठी व्यक्ती स्वास्थ्य हानीच्या कारणाने बऱ्याच वेळापासून चिंतेत होती, त्यासाठी हा सप्ताह विशेष उत्तम राहणार आहे, कारण शक्यता आहे की त्यांना आपल्या आरोग्याने जोडलेल्या काही गंभीर समस्यांनी बऱ्याच वेळानंतर आराम मिळू शकेल. यामुळे घर कुटुंबातील वातावरणही उत्तम होईल. सोबतच घरातील सर्व व्यक्ती रात्री जेवणाचा आनंद घेऊन जुन्या चांगल्या सवयी आठवताना दिसतील. या सप्ताहात तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सरळ बोलले पाहिजे आणि आपल्या सर्व प्रश्नाचे उत्तर शोधण्याची संधी तुम्हाला या सप्ताहात मिळेल. यामुळे या गोष्टीची माहिती ही होईल की शेवटी तुमचे बॉस तुमच्या सोबत इतके चांगले का बोलतात. जसे तुम्हाला या मागचे कारण समजेल, तुमच्या मनाला बऱ्याच प्रमाणात आराम मिळेल. तथापि या काळात त्यांच्याशी बोलण्याच्या वेळी आपल्या शब्दांचा वापर विचारपूर्वक करा. हा सप्ताह विद्यार्थ्यांसाठी विशेष रूपात लक्ष देण्याच्या योग्य असेल, कारण यावेळी त्यांना विशेष रूपात शिक्षणाच्या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या व्यत्ययातून निघण्यात मदत मिळेल. यामुळे त्यांची विचार करण्याच्या शक्तीचा विकास होईल. विद्यार्थ्यांचे कुटुंबीय त्यांच्या समजदारीने आश्चर्यचकित होण्यासोबतच त्यांना खास प्रसन्न दिसतील. उपाय: गुरुवारी विकलांग लोकांना अन्नदान करा. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा. असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.